कोवाड इथं नव्या पुलावर आठवडी बाजाराच्या दिवशी बेशिस्त पार्किंगचा कहर, रुग्णवाहिका, शालेय वाहनं अडकून नागरिकांचा प्रचंड मनस्ताप, नो पार्किंग घोषित करून कडक कारवाईची मागणी। चंदगड तालुक्यातील कोवाड इथं नव्यानं बांधलेला पूल वाहतुकीसाठी दिलासा देण्याऐवजी सध्या बेशिस्त पार्किंगमुळे मोठ्या त्रासाचं केंद्र ठरत आहे। दर गुरुवारी भरणाऱ्या आठवडी बाजाराच्या दिवशी या पुलावर मोठ्या प्रमाणात दुचाकी आणि चारचाकी वाहनं बेधडकपणे पार्क केली जात असल्यानं वाहतूक कोंडी निर्माण होत असून नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। कोवाड बेळगाव हा अत्यंत वर्दळीचा मार्ग असल्यानं या पुलावरून दररोज शेकडो वाहनांची ये-जा सुरू असते। मात्र बाजाराच्या दिवशी पुलावरच वाहनं उभी केल्यानं मार्ग अरुंद बनतो। परिणामी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात, वारंवार जामची स्थिती निर्माण होते आणि अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो। याचा सर्वाधिक फटका रुग्णवाहिका, शालेय वाहनं, कामगार, व्यापारी आणि प्रवासी नागरिकांना बसत आहे। या गंभीर समस्येबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही कोवाड पोलीस चौकीकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप केला जातोय। पोलीस प्रशासनाची ही उदासीन भूमिका अनेक प्रश्न निर्माण करणारी ठरत असून अपघात घडल्यानंतरच प्रशासन जागं होणार का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करतायत। वाहतूक सुरळीत ठेवणं, नागरिकांची सुरक्षितता जपणं आणि कायदा सुव्यवस्था राखणं ही पोलिसांची प्राथमिक जबाबदारी असताना इथं मात्र बेशिस्त पार्किंगकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केलं जात असल्याचं चित्र दिसून येतंय। त्यामुळे कायद्याचा धाक कमी होऊन अराजकतेला प्रोत्साहन मिळत असल्याची भावना स्थानिकांमध्ये तीव्र आहे। या पुलावर तत्काळ नो पार्किंग झोन घोषित करून नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, आठवडी बाजारासाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करावी, तसंच वाहतूक पोलिसांची नियमित नेमणूक करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। अपघात होण्यापूर्वीच प्रशासनानं ठोस पावलं उचलावीत, अन्यथा एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच हालचाल होणार का, असा प्रश्न उपस्थित होत असून कोवाडातील हा नवा पूल वाहतुकीसाठी दिलासा ठरणार की नागरिकांच्या त्रासाचं केंद्र बनणार, हे आता प्रशासनाच्या भूमिकेवर अवलंबून आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।